तो दिसला नाही पाहिजे, फक्त माझा एवढा उद्देश आहे, तो दिसला नाही पाहिजे। जळगाव जिल्ह्यातील बिलवाडी गावात क्षुल्लक कारणावरून 2 गटात तुफान हाणामारी झाली। या घटनेत 1 जणाचा जागीच मृत्यू झाला असून 11 लोक जखमी झाले आहेत। जखमींवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत। आपण पाहत रहा महाराष्ट्र मीडिया न्यूज 24, आवाज जनतेचा। बिलवाडी गावातील गोपाळ आणि पाटील कुटुंबियांमध्ये मागील 10 वर्षांपूर्वीचा वाद होता। शनिवारी गोपाळ आणि पाटील कुटुंबियात पुन्हा क्षुल्लक कारणावरून वाद झाला। रविवारी पुन्हा दुपारी 1 वाजेच्या सुमारास बिलवाडी गावातील ग्रामपंचायतच्या बांधकामावर पुन्हा गोपाळ आणि पाटील कुटुंबियात वाद सुरू झाला। वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यात एकनाथ गोपाळ याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। परिणामी स्वरूपात घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। नातेवाईकांनी दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करून आम्हास न्याय मिळावा, नाहीतर खुनाच्या बदल्यात खून करू अशी भूमिका घेतली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत। आपण पाहत रहा महाराष्ट्र मीडिया न्यूज 24, आवाज जनतेचा। जात होतो त्या एक रोहिदास चला भाऊ, त्याचे तो मला फटफटी आळवा करायचा आणि मला कार्य करायचा। मग आम्ही त्याला रात्री समजावायला गेलो, समज सगळं झालं। मग आम्ही सगळे तिकडे कामाला चालले गेलो। मग त्यांनी काय केलं, आमचा एक मिस्त्री काम करतो, ते ग्रामपंचायतचं काम केलं होतं त्याने। ते ग्रामपंचायतचं काम करता करता एकाने गेला आणि त्याच्या डोक्यात पावलं टाकून दिलं। तो की आता सिरियस आहे आणि मोठ माझा लहाना भाऊ आहे एकनाथ निंबा गोपाळ म्हणून, तो नुसता सांगायला गेला की असं काय केलं, त्याला बी मारलं, तो मरून गेला साहेब। माझे 10-15 पेशंट एकदम सिरियस आहे। तो दिसला नाही पाहिजे, फक्त माझा एवढा उद्देश आहे, तो दिसला नाही पाहिजे। मारू शकतो मिस्त्री कामाने भाऊ संभा मिस्त्री यांनी मिस्त्रीचं काम घेतलेलं होतं आणि तो तिथे मिस्त्री काम करत होता बिलवाडीला, आणि ते त्यांच्या घरासमोरच होतं। हा जो आला, जो रोहिदासचा मुलगा आहे, नाही बापूचा मुलगा आहे, तो आला आणि त्याच्या डायरेक्ट डोक्यात मागून पावडी टाकून दिली त्याने। समाधान मिस्त्री डायरेक्ट डोक्यात पावडी टाकली। नंतर माझे काका तिथे बकऱ्या जाऊन घेऊन जात होते, माझे काका तिथे आले। माझे काका म्हणजे काय तुम्ही का बरं मारताय त्याला? माझ्या काकाचे डोक्यात आणि त्याची काड्या मारल्या त्यांनी, माझे काका जागेवर डेट झाले। सरकारने किंवा पोलीस प्रशासनाने याच्यावर कारवाई केली पाहिजे। आमच्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे किंवा जे व्यक्ती वारले त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। माणूस मारून टाकलाय, आम्हाला बदला पाहिजे दादा। आम्हाला बदला घ्यायचा आहे, आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे।